शङ्कररूपिणम् यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्द्यते मनोजवं मारुततुल्यवेगम् जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजं वानरयोधमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं रघुवंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये हरे राम 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 हरे हरे संत गजानन महाराज की जय।
गणेशाय नमः। ओम श्री सरस्वते नमः। ओम गुरुदेवाय नमः। सच्चिदानंद स्वरूप परात्पर अखिलेश्वर करुणा वरुणालय अजानुबाहू प्रभु रामचंद्रांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। पवनसुत हनुमंत यांच्या चरणी प्रणाम। या परिसरातील सर्व अधिष्ठित देवी देवतांच्या चरणी प्रणाम। सर्व साधू संतांच्या चरणी प्रणाम। उपस्थित सर्व श्रोत्यांच्या अंतकरणामध्ये विराजमान त्या परम तत्वाला वंदन करून कथेला आरंभ करत आहोत। देखो कभी करा देखो। आज आपल्या या नगरीमध्ये महान ग्रंथ रामायणाला सुरुवात झालेली आहे। प्रभु रामचंद्रांचं चरित्र आदर्श जीवन काय असतं ते प्रभु रामचंद्रांच्याकडनं शिकलं पाहिजे आणि तो दिव्य ग्रंथ आज या ठिकाणी श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। या रामायणाचं महत्व शब्दामध्ये वर्णन करता येत नाही, कारण रामायणातलं एक एक पात्र विशेष आहे। त्यामुळे सर्वप्रथम आपण त्या रामायणाची महिमा संत तुलसीदास महाराजांनी वर्णन केलेली आहे। नेमकं रामायण काय आहे त्याचं वंदन करताय संत तुलसीदास महाराज। श्रद्धा समबल रहित नहीं संतन करे नाते इनका मानस अगमती जिनी रमिय सिया वंदन करतायत। त्यानंतर सीता आणि राम यांच्या चरणी वंदन केलं। गणेश भगवंताच्या चरणी वंदन करतायत। भगवान भोलेनाथांच्या चरणी वंदन करतायत। कोणतंही चांगलं काम करायचं म्हटलं की वंदन करून सुरुवात करायची असते, प्रणाम करून सुरुवात करायची असते, नमस्कार करून सुरुवात जेव्हा करतो ना आपण त्यावेळेला त्या कामामध्ये यश प्राप्त होतं। त्यानंतर हनुमंतरायांचं वंदन केलं। सर्वात महत्वाचं पात्र श्री गुरुचरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी बरनौ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार
बल बुद्धि विद्या देव मोहि हरि से कलेश विकार। हनुमंतरायांचं वंदन केलं. ज्यांच्या दरबारामध्ये ही कथा चालू आहे, आवाज स्पष्ट समजतोय तुम्हाला? आवाज येतोय क्लिअर ऐकायला? थोडासा विको जरा जास्त वाटतोय का? वरचं काही अडचण आहे? त्याचा आवाज कमी करता येतो वरचा? वरचा थोडासा. त्याचा काहीतरी बदल करा. तो आवाज इथे येतोय. संत तुलसीदास महाराज हनुमंतरायांच्या चरणी वंदन करतायत. कारण जीवनामध्ये भक्ती कशी करायची हे हनुमंताकडून शिकलं पाहिजे. खरा भक्तीचं महत्व काय आहे हे हनुमंतराय जाणतात. त्यामुळे तर तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की त्या भक्तीच्या वाटा ज्या आहेत ना, हनुमंतराय आम्हाला दाखवा, भक्तीचा मार्ग दाखवा. कारण ज्या मार्गाने तुम्ही गेलेला आहे त्या प्रभूपर्यंत पोहोचलात, तो मार्ग काय भक्तीच्या त्या वाटा मज दावव्या सुभटा. आणि तो मार्ग हनुमंतरायांना आपण विचारून त्या मार्गानं वाटचाल करणार आहोत. असे हे हनुमंतराय. संत तुलसीदास महाराजांनी हनुमंतरायाला वंदन केलं. त्यानंतर भगवान श्रीकृष्णाची स्तुती केली, सूर्यदेवाची स्तुती केली, आदिमाया शक्ती जगज्जननी जगदंबा मातेची स्तुती केली. त्यानंतर भगवान विष्णूची स्तुती केलेली आहे, गायत्री मातेची स्तुती केली, नवग्रहांची स्तुती केली, नवग्रहांना वंदन केलं, भगवंताचे दशावतार त्यांची स्तुती केली, पुष्पक विमानाची स्तुती करून त्यानंतर गुरुदेवांना वंदन करतायत. गुरुदेवांच्या चरणी प्रणाम करतायत. कारण जीवनामध्ये जे ज्ञान प्राप्त होतं ना ते गुरुकडून होतं. बंदव गुरु पद पदम परागा जीवनामध्ये गुरु फार महत्वाचे. जोपर्यंत सद्गुरूची कृपा होत नाही ना तोपर्यंत प्रभूची प्राप्ती होत नाहीये. योग्य मार्गदर्शन करणारे गुरु असतात
गुरुच दाखवतात की ते नेमकं तत्व काय आहे, आपण नेमके कोण आहोत हे गुरु दाखवतात. गुरुशिवाय ज्ञान प्राप्ती होत नाहीये. सकाळची वेळ होती. सूर्योदय झालेला, प्रसन्न वातावरण. पक्षी आपल्या आपल्या घरट्यातून बाहेर पडलेले होते. सर्व माणसं कामाला लागलेली आहेत. महिला स्वयंपाक करत होत्या. प्रसन्न वातावरण. आणि त्यावेळेला सकाळी सकाळी एक तपस्वी संत, एक साधू, भगवे वेश परिधान केलेला एक साधू आपल्या मस्तीमध्ये डोलत डोलत एका गावामध्ये आले आणि एका दारामध्ये जाऊन भिक्षा मागितली. भिक्षाम देहि मे, भिक्षा मागितलेली आहे. त्यावेळेला त्यांच्या घरातली तरुण सून भिक्षा वाढायला आलेली आहे. सासू सासरा आतमध्ये आहेत आणि ती सून भिक्षा वाढायला आली. महाराज भिक्षा घेण्यासाठी जोडी पुढे करत आहेत. त्यावेळेस त्या सुनानं विचारलं. उस बहू ने कहा, महाराज इतने जल्दी? प्रश्न पूछा महाराज जी से, महाराज इतने जल्दी? तब साधु ने उत्तर दिया, डर लग रहा था. और ये साधु की और बहू की बातें अंदर से ससुर सुन रहे थे. सासरे ऐकत होते की नेमकं आतमध्ये काय चाललेलं आहे. ही माझी सून कुणाला बोलते आणि काय बोलते आहे याकडे पूर्णपणे लक्ष होतं. आणि त्यावेळेला या सासऱ्याला वाटलं की माझी सून काय बोलते या साधू बरोबर, याचा अर्थ काय एवढ्या लवकर. आणि साधू म्हणतो की डर लग रहा था, याचा अर्थ काय आहे नेमका. त्यानंतर त्या साधूनं विचारलं, तुझ्या घरामध्ये कोण कोण आहे? तिनं सांगितलं, माझा सासू सासरे आणि पती आणि मी, आम्ही 4 जण आहोत. त्या सुनाला विचारलं, तुझं वय किती? त्या साधूने विचारलं, तुझं वय किती? त्यावेळेला त्या सुनानं सांगितलं, माझं वय 7 वर्ष. सासऱ्याला राग आला. सासरा म्हणतो, लग्न होऊन 10 वर्ष झालेली आहेत आणि ही सांगते की माझं वय 7 वर्ष. 30 वर्ष वयाची माझी सून आहे आणि ती आज म्हणते की माझं वय 7 वर्ष. ही खोटं बोलते, काहीतरी गडबड दिसते आहे. लक्षपूर्वक आहे का? वय किती सांगितलं सुनानं? 7 वर्ष. त्यानंतर विचारलं, तुझ्या नवऱ्याचं वय किती? तिनं सांगितलं, माझ्या नवऱ्याचं वय 5 वर्ष. स्वतःचं वय 7 वर्ष, नवऱ्याचं वय 5 वर्ष. म्हणजे सासूचं वय किती आहे? ते म्हटले, सासूचं वय 2.5 वर्ष. किती वर्षाची सासू? 2.5 वर्ष. आणि विचारलं, तुझ्या सासऱ्याचं वय? सासरा लक्ष देऊन ऐकत होता. नेमका काय गप्पा चालू आहे त्यांच्या, नेमकं काय बोलतायत कळतच नव्हतं. सासऱ्याचे आणखी कान टवकारले, नेमकं काय बोलणं चालू आहे. आणि त्यावेळेला सुनानं उत्तर दिलं, माझ्या सासऱ्याचं वय? माझ्या सासऱ्याचा अजून जन्मच झाला नाही. सासऱ्याला असा राग आला. ताबडतोब सासरा बाहेर आला. गावातले काही प्रतिष्ठित माणसं बोलवले. तिच्या माहेरी निरोप पाठवला आणि तिकडचे काही 10-5 माणसं बोलवले. बैठक बसवली. म्हटले, ही साधू बरोबर काहीतरी बोलत होती आणि खोटं बोलते, काहीतरी गडबड आहे. माणसं जमा झालेले होते. गावातल्या प्रतिष्ठित माणसाने विचारलं त्या सुनाला, खरं सांग काय झालं होतं? सासरा म्हटला, हिला विचारा. त्या साधूला ही विचारते की एवढ्या लवकर? त्यावेळी साधू म्हणला, डर लग रहा था. नेमकी साधूला कशाची भीती वाटत होती? नेमकं काय कारण आहे? साधूचे आणि ते काय संबंध आहेत? ही म्हणते की डर लग रहा था. साधू म्हणतो डर लग रहा था आणि ही म्हणते की एवढ्या लवकर.
याचा अर्थ काय? त्या मुलीला विचारलं, सुनाला विचारलं, खरंय का तू असं बोलली होती का? ती म्हटली हो मी बोलले होते. मग बाळा याचा अर्थ काय? त्यावेळेस तिनं सांगितलं, त्या साधूला पाहिलं आणि तो तरुण साधू होता, वय फार कमी होतं, 16-17 वर्षाचं वय. आणि मी साधूला विचारलं, महाराज अहो आणखी संसाराचा आनंद तुम्ही घेतला नाही आणि एवढ्या लवकर 16-17 वर्षाच्या वयामध्ये संसाराचा त्याग करून तुम्ही संन्यासी बनलात, सर्व सुखाचा त्याग करून संन्यासी बनलात आणि हातामध्ये भिक्षा मागण्यासाठी झोळी घेऊन फिरताय, तपश्चर्या करताय, एवढ्या लवकर संन्यास का घेतला? असं मी विचारलं. एवढ्या लवकर याचा अर्थ होता एवढ्या लवकर संन्यास का घेतला? तर साधूनं उत्तर दिलं होतं, डर लग रहा था. याचा अर्थ साधू म्हणत होता, साधूंनी सांगितलं की मृत्यूचं सांगता येत नाही, तो काळ कधी येऊ शकतो, मृत्यू कधी येऊ शकते, त्यामुळे लवकरात लवकर परमार्थ केला पाहिजे. क्षणभंगुर नाही भरवसा, एका क्षणाचाही भरोसा नाहीये. किंवा क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रातः को खिली न खिली, मलिया चल की शुचि शीतल मंद, चली न चली कलिकाल कुठार लिए फिरता, तन नम्र है छोट झिल न झिली, रटले हरिनाम हरि रसना, फिर अंत समय में हिली न हिली, फिर अंत समय में हिली न हिली. माणसाचं सांगता येत नाहीये, आयुष्याचा भरोसा नाही आणि म्हणून मी लवकरात लवकर संन्यास घेतला. लोक म्हटले, वा किती हुशार आहे हो तुमची सून, किती समजदार आहे. आणि सासऱ्याने सांगितलं, त्याच्या पुढे विचारा ना ती काय बोलत होती. म्हणजे काय झालं? लोकांनी विचारलं, तुम्हीच सांगा नेमकी सून तुमची काय बोलली. सासऱ्यानं सांगितलं, त्या साधूनं हिला विचारलं की तुझं वय किती? त्यावेळेला हिनं सांगितलं 7 वर्ष. लोकांनी विचारलं, बाळा खरं बोललीस का? तू असंच सांगितलं? म्हटले हो, मी माझं वय 7च वर्ष सांगितलं. तेव्हा सर्व लोक विचारू लागले. सासरा म्हणतो 30 वर्ष झाले तिला, लग्न होऊन 10 वर्ष झाले आणि ही वय किती सांगते? 7 वर्ष. याचा काय अर्थ आहे? त्यावेळेला त्या सुनानं सांगितलं, ती सून म्हणते, मला परमार्थाचा गंध नव्हता, लग्न झालं आणि संसाराला लागले, रात्रंदिवस कष्ट करायचं, संसार करायचा, परमार्थ काय हे माहीतच नव्हतं. परंतु लग्न झाल्यानंतर मला तर सुरुवातीला घराच्या बाहेर निघू देत नव्हते, परंतु नंतर 2-3 वर्षानंतर मला थोडी परवानगी मिळाली आणि मी कथेला जाऊ लागले, कीर्तनाला जाऊ लागले. गावामध्ये कथा कीर्तन व्हायचं आणि ते ऐकल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की जीवनामध्ये गुरुची गरज आहे. जोपर्यंत गुरुची प्राप्ती होत नाही ना, तोपर्यंत भक्तीचा मार्ग कळत नाहीये. आणि त्यामुळे मी एका योग्य महापुरुषाला, तपस्वी साधूला शरण गेले आणि त्यांच्याकडनं अनुग्रह घेतला आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली आणि प्रभूचं चिंतन करू लागले, भक्ती करू लागले. भक्ती करत 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 परमार्थ करत असताना मला 7 वर्ष झाले आणि त्यामुळं मी माझं वय सांगितलं 7 वर्ष. कारण अगोदरचं आयुष्य माझं असंच व्यर्थ गेलं, काहीच उपयोगाचं नाही. ते आयुष्य जगूनही त्याला काही अर्थ नव्हता. त्यामुळे मी माझं वय सांगितलं 7 वर्ष. त्यानंतर माझ्या पतीला तर परमार्थाची गोडी नव्हती, परंतु मीच आग्रह करायचे, स्वामी चला ना मला सोडायला, चला ना मंदिरात दर्शन करायला जायचंय. ते म्हणायचे मला आवडत नाहीये. तुम्ही ठीक आहे करू नका, परंतु तुम्ही दारामध्ये थांबा, तिथपर्यंत मला घेऊन चला. असं म्हणून मी त्यांना घेऊन यायचे आणि आल्यानंतर त्यांना म्हणायचे, इथं आलात ना तर चला ना आतमध्ये, काय बिघडते, फक्त हात जोडा आणि दर्शन घ्या. असं सांगून सांगून घेऊन येऊ लागले, कथेला आणू लागले आणि कथेला आणल्यामुळं त्यांना परमार्थाची गोडी लागली आणि 5 वर्षापासून त्यांनीही अनुग्रह घेतला आणि परमार्थ करू लागले. त्यामुळे त्यांचं वय 5 वर्ष. त्यानंतर मी माझ्या सासूबाईला
सांगायचे की मला एकटीला जायला जरा भीती वाटते, तुम्ही चला. आग्रह करून सासूला घेऊन येऊ लागले आणि सासूलाही 2.5 वर्षापासून परमार्थाची गोळी लागली आणि त्यांनी अनुग्रह घेतला. त्यामुळं त्यांचं वय आहे 2.5 वर्ष आणि माझ्या सासऱ्याला परमार्थ काय हे माहीतच नाहीये. प्रभूचं नाव काय आहे हे माहीतच नाही, कथा कीर्तन माहीतच नाहीये. त्यामुळं मी सांगितलं की माझ्या सासऱ्याचा अजून जन्मच झाला नाही. सर्व लोक म्हटले, वा काय हुशार आहे बसून तुमची. खरंच हुशार आहे. मला सांगा तुमचं वय किती आहे? सासऱ्याचं वय त्यांचा जन्मच झाला नाही. सासूचं 2.5 वर्ष होतं, सोनाचं 7 वर्ष होतं, नवऱ्याचं 5 वर्ष होतं. आता तुमचं वय किती आहे? प्रत्येकानंच ठरवा आपलं आपलं वय किती आहे. आपण कधीपासून परमार्थ करतो, कधीपासून अनुग्रह घेतलाय, केव्हापासून पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे आणि प्रभूचं चिंतन करतोय. संसार तर होणारच आहे ना, सहज होणार आहे. तुम्ही नाही करायचे म्हटलं तरी हे चालतच राहणार आहे. एवढंच आहे, कुणाचा जरा चांगला आनंदात होईल, कुणाचा दुःखामध्ये होईल, परंतु होणारच आहे. परंतु परमार्थ हा करावा लागतो, केल्याशिवाय होत नाहीये. अशी काही कामं आहेत पहा, ते करावीच लागतात. परमार्थ स्वतःची स्वतः करावा लागतो. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. स्वतःची स्वतः करावा लागतो. पुन्हा काय करावं लागतं आणखी? स्वतः लग्नाला दुसऱ्याला चालतंय का? लग्न करायचं म्हटलं की माझ्या जागेवर तुम्ही जा, उभे राहा, असं जमतं का? नाही चालत. ज्याचं लग्न आहे त्यालाच तिथं जाऊन उभं राहावं लागतं. स्वतःच करावं लागतं. आणि मृत्यूलाही गुणालाही जमत नाहीये, तो सुद्धा स्वतःच. आणि बदलीवर जर चालला असतं ना तर मला वाटतंय बरेच जणांनी जे घरामध्ये वैतागलेले आहेत ना, कुणाला काहींनी सासूला पाठवलं असतं, माझ्या जागेवर तुम्ही जा. काहींनी सासऱ्याला पाठवलं असतं, तर काय राहिले तुमचं, जा आता तुम्ही पुढं. पाठवलं असतं. आपल्यावर आलं की त्यांना पाठवून द्यायचं. नातेवाईकांना म्हणले असते, जाऊ द्या आता तुम्ही जा. परंतु इथं तसं चालत नाहीये. स्वतःच जावं लागतं. हे सर्व स्वतःच करावं लागतं. तसा परमार्थ स्वतः करावा लागतो आणि तो गुरुच्या कृपेनं होतो. गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे नाश. जो अज्ञान रूपी अंधकाराचा नाश करतो ना त्याला गुरु म्हणतात. आणि असे सद्गुरु जीवनामध्ये परमार्थाचा मार्ग दाखवतात, भक्तीचा मार्ग दाखवतात. अशा योग्य महापुरुषाला, सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. त्यांची स्तुती करणं गरजेची आहे. कारण त्या परब्रह्माचं ज्ञान सद्गुरूच करून देतात. गुरु सांगतात, तत्वमसी तत्त्वम असी. ते जे ब्रह्म आहे ना ते तूच आहेस. गुरु दाखवतायत, गुरुच सांगू शकतायत. आपलं निज रूप जे आहे ना ते गुरुच दाखवतायत. सद्गुरुने माझ्या हो सद्गुरुने माझ्या निज रूपाला दाविलं. या आत्म्यात लगीन परमात्म्याशी लाविलं. या आत्म्यात लगीन परमात्म्याशी लाविलं. परमात्म्याची
लगीन परमात्म्याची लाविलं या आत्म्यात लगीन परमात्म्याची लाविलं हो सद्गुरुने माझ्या निज रूपाला तारिलं सद्गुरुने माझ्या निज रूपाला तारिलं या आत्म्यात लगीन परमात्म्याची आवाज जरा स्पष्ट आला पाहिजे. यांचं भजन स्पष्ट ऐकायला आलं पाहिजे. तबल्याचा आवाज थोडा कमी राहिला तरी चालेल. नाही. आवाज स्पष्ट समजला पाहिजे. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की. तुमचा आवाज काय निघत नाहीये. आज काय उपवास धरलाय का? नाही ना. जरा मोठा आवाज काढा. बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की. वाह. कारण एवढं सुंदर नियोजन केलंय. मंडप एवढा छान आहे. बसायची व्यवस्था एवढी सुंदर आहे. कार्यकर्त्यांनी सर्व नियोजन चांगलं केलंय. तुम्ही ऐकायला येऊन बसलात आणि सकाळीच मी पाहिलं आज संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन. त्यानिमित्तानं दिंडीमध्ये तुम्ही सर्वजण सहभागी होऊन आनंद घेत होतात. परमार्थाची खूप आवड आहे तुम्हाला सर्वांना. मनातून आवड आहे. त्यामुळे जेव्हा जीवामध्ये प्रभूचं चिंतन होईल ना त्यावेळेला नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. कारण कितीही ग्रंथ ऐकले, कितीही ग्रंथ वाचले तरी शेवटी जे करावं लागणार आहे ते फक्त नामस्मरण एकच आहे. या सर्व ग्रंथाचा सार जर काय असेल ना तर ते म्हणजे प्रभूचं नाव, भगवंताचं नाव. कारण एक वेळेला काय झालं होतं, रामायणाची रचना भगवान भोलेनाथांनी केलेली आहे आणि भगवान शंकराकडे एक वेळेस देव, दानव आणि मानव ते रामायण मागण्यासाठी गेले. शतकोटी रामायण आहे, 100 कोटी श्लोक आहेत रामायणाचे. आणि ते रामायण मागण्यासाठी देव, दानव आणि मानव प्रभू रामचंद्रांचं चरित्र ऐकायची इच्छा होती. म्हणून हे देव, दानव आणि मानव भगवान भोलेनाथांच्याकडे गेले आणि मागू लागलेले आहेत. त्यावेळेला भगवान भोलेनाथांनी 100 कोटी जे होते ना त्यातले 30 कोटी तिघांना वाटून गेले. 90 कोटी वाटून दिले. किती श्लोक राहिले? 10 कोटी श्लोक राहिले. परंतु या देव, दानव आणि मानवांचं समाधान झालं नाही. तेव्हा परत ते मागू लागले आणखीन. तेव्हा त्या 10 कोटी मध्ये 3 कोटी तिघांना वाटून दिले. 9 कोटी गेले. आता किती शिल्लक राहिले? 1 कोटी. आता 1 कोटीसाठी परत यांनी भांडण चालू केलं. आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. मग 1 कोटी मधले 30 लाख तिघांना वाटून दिले. 90 लाख गेले. आता शिल्लक किती राहिले? बोला जरा मोठ्यानं. 10 लाख शिल्लक राहिले. 10 लाखासाठी परत भांडण करत होते. मग 10 लाखामधले पुन्हा 3 लाख वाटून दिले. 9 लाख गेले. आता किती राहिले? 1 लाख शिल्लक राहिले. भगवान शंकर म्हणले राहू द्या ना माझ्याकडे एवढं. तरी म्हणले नाही नाही, खूपच हाव होते ना यांना, जास्तच आग्रह करू लागले. तेव्हा 1 लाखाचे पुन्हा हिस्से केले, 3 हिस्से केले. आणि भगवान भोलेनाथांनी त्या 1 लाखामध्ये 30 हजार तिघांना वाटून दिले श्लोक. 90,000 श्लोक गेले. आता किती हजार राहिले? 90,000 गेले. किती राहिले? 10,000 राहिले. त्या 10,000साठी पुन्हा भांडण करत होते. तेव्हा 10,000चे 3 हजार वाटून गेले. 9,000 गेले. 1,000 शिल्लक राहिला. परत भांडायला लागले. तेव्हा त्या 1,000मध्ये 300 श्लोक वाटून दिले. 900 गेले. आता शिल्लक किती राहिले? 100 राहिले. भगवान भोलेनाथ म्हणतात राहू दे ना माझ्याकडे एवढे 100 तरी. म्हटले नाही नाही, आम्हाला द्या, आम्हाला द्या करू लागले. तेव्हा त्या 100 मध्ये भगवान भोलेनाथांनी वाटण्या केल्या.
3 हिस्से केले 100 मधले, 30-30 तिघांना वाटून दिले. 90 श्लोक गेले निघून. किती राहिले होते आपल्याकडे? 100 होते, त्यातले 30-30 गेले. आता किती राहिले? 10 श्लोक राहिले. आणि त्या 10 श्लोकासाठी भांडत असताना भगवान भोलेनाथाने पुन्हा 10 मध्ये 3-3 श्लोक वाटून दिले. 9 श्लोक गेले. आता किती शिल्लक राहिले? किती? 1 श्लोक राहिला. परंतु हे 3 देवता, देव, दानव आणि मानव तिघेही भांडत होते. 1 श्लोक वाटून घेण्यासाठी आम्हाला द्या, आम्हाला द्या, काय समाधानच नाहीये. तो श्लोक होता अनुष्टुप छंदामधला. आणि अनुष्टुप छंदामध्ये 32 अक्षर असतात. भगवान भोलेनाथांनी त्या 32 अक्षरापैकी 10 अक्षर वाटून दिले तिघांना. आणि 2 अक्षर शिल्लक राहिले. भगवान शंकर म्हणतात की हे 2 अक्षर मी आता कोणाकडे देणार नाहीये, ते माझ्या कंठामध्ये धारण करणार आहेत. आणि ते 2 अक्षर कोणते होते? राम. भजरे मनी राम नाम सुखदाई, राम नाम सुखदाई. भजरे मनी राम नाम प्रभूचं नाव, सर्व काही केलं तरी प्रभूचं नाव हे बरोबर येणार आहे. त्यामुळे आपल्या कंठामध्ये भगवंताचं नाव धारण करा. हा ग्रंथ, कथा
ऐकून आपण विसरून जाणार आहेत. रामायण सर्वांना माहित आहे, सर्वांना ज्ञात आहे, भागवतही माहित आहे, अनेक कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. परंतु सार जर काय असेल ना तर ते म्हणजे प्रभूचं नाव. सर्व ग्रंथांचा सार आहे. अनोढ्य सर्व शास्त्राणी विचार्य च पुनः पुनः इदमेकम सुनिष्पन्नम ध्येयो नारायणो हरिः. सर्व ग्रंथांचा पुन्हा 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 अभ्यास केल्यानंतर त्यामधून एवढंच सार निघतं, फक्त प्रभूचं नाम, भगवंताचं नाव. त्यामुळे भगवंताचं नाव आपल्या कंठामध्ये धारण करा. ज्यांनी या ग्रंथाची रचना केली ते संत तुलसीदास महाराज यांचं जीवन चरित्र आपण ऐकणार आहोत. हे संत तुलसीदास, या बालकाचा जेव्हा जन्म झाला ना त्यावेळेला जन्मल्याबरोबर 32 दात तोंडामध्ये होते आणि जन्मल्याबरोबर राम राम उच्चार केला होता. त्या बाळाने तोंडामध्ये 32 दात असल्यामुळे ज्योतिषांनी सांगितलं की हा बालक अपशकुनी आहे, याचा त्याग करा. परंतु त्यांनी त्याग केला नाही आणि जीवनामध्ये जे घडायचं ते घडतं. आई वडिलांचं छत्र त्यांच्या जीवनामध्ये हरवलं. आई वडील राहिले नाहीयेत. ते बालक अनाथ बनलं आणि हे अनाथ बालक एका दासीनं त्या बालकाचं पालन पोषण केलं. बरेच वर्ष त्या दासीनं पालन पोषण केलं आणि त्यानंतर दासीचा हे देहांत झाला आणि आता हे बालक मनाला येईल तिकडं भ्रमण करू लागलं. त्यावेळेला त्या बालकाचं पालन पोषण पार्वती मातेनं केलं, एका स्त्रीच्या रूपानं. जगामध्ये जेव्हा कोणी नसतं ना माणसाला, तेव्हा तो परमात्मा भगवंत साथ देत असतात. भगवंताला सर्व चिंता असते. आणि तेच तुलसीदास काही दिवसानंतर त्यांचं लग्न झालं. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रत्नावली. तुलसीदासांचं आपल्या पत्नीवर फार प्रेम होतं. ते पत्नीला सोडून एक क्षणही राहत नव्हते. कुठेही निघाले की पत्नी बरोबर असायची, सतत पत्नीला बरोबर ठेवायचे. माहेरी जरी चालली ना, ते बिचारी माहेरी चालली तरी हे बरोबर निघायचे, एकटीला जाऊ देत नसायचे. पत्नीला सोडून राहणेच नाहीये, एवढा पत्नीवर जीव, मनातून प्रेम होतं. पत्नीनं जे सांगेल ते ऐकायचं, पत्नीच्या आज्ञेप्रमाणे वागायचं. आज्ञा पाळावी नाही असं नाही, परंतु एवढं प्रेम की पत्नीशिवाय चैनच पडत नसायचे. पत्नीच्या अधीन झालेले होते. जीवन स्वतःचं अस्तित्व काय राहिलंच नव्हतं. जीवनामध्ये दुसरे कर्तव्य काय आहेत याकडे ते पाहतच नव्हते. फक्त पत्नी डोळ्यासमोर दिसायची. एक दिवस काहीतरी कामानिमित्त अचानकच त्यांची पत्नी माहेरी गेली आणि तुलसीदास घरी आले. पाहिलं तर पत्नी नाहीये. त्यांना फार दुःख झालं. चौकशी केली, कुठं गेलीये? शेजारच्यांनी सांगितलं की माहेरी गेलीये. त्यावेळेस त्यांनी ठरवलं की आता आपण गेला पाहिजे. संध्याकाळ झालेली होती, अंधारी रात्र, आणि तशा अंधारात मध्ये जायचं ठरवलं. आणि अचानकच वातावरण बदललं. हवा सुरू झाली. आकाशामध्ये ढग जमायला सुरुवात झाली. विजा चमकू लागलेल्या आहेत. ढगांचा गडगडाट. आणि अशा पावसामध्ये तुलसीदास सासरवाडीला निघाले. भयंकर पाऊस पडतोय आणि त्या पावसामध्ये भिजत भिजत चाललेली आहेत. स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा नाहीये. काय होईल कळत नाहीये आणि तरीही तसेच भिजत भिजत निघालेले आहेत. अंधाऱ्या रात्री भिजत 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 तसेच चाललेले आहेत.
समोर गेले तर नदी तुडुंब भरून पाण्यानं वाहत होती. भयंकर पाणी आलेलं होतं. तरी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. पत्नीवर प्रेम होतं. पत्नीशिवाय चैन पडत नव्हती. पत्नी डोळ्यासमोर दिसत होती आणि त्या अंधारामध्ये वीज चमकली आणि त्यांना काहीतरी तिथं बाजूला दिसलं. त्यांना वाटलं माझ्या पत्नीनं माझ्यासाठी नाव ठेवलेली आहे. ते पकडलं आणि पकडून त्याच्यावर बसून नदी पार करून पहिल्या तीराला गेले. पलीकडे आले. ती नाव जी होती ती बाजूला ठेवली आणि समोरच घर होतं नदीच्या काठावर. कारण आवाज येतात पत्नीला, परंतु दरवाजाच उघडत नाही. वरच्या मजल्यावर होती. भरपूर वेळ आवाज देऊ लागले परंतु दरवाजाच उघडला नाहीये. पाऊस चालू होता. आवाज वर ऐकायला जात नव्हता. त्यावेळेस त्यांनी विचार केला की आता खिडकीतून चढून जायचं. वर एक खिडकी होती. खिडकीमध्ये चढू लागले आणि वर खिडकीमधून चढून आतमध्ये उडी टाकली. उडी टाकल्याबरोबर पत्नी, सासू सासरे समोर सगळे उठून बसले. काय झालं हे अचानक कोण आलं कोण पाहताय तर पतिदेव समोर दिसतायत. पत्नीनं पाहिलं. ते म्हणते अहो एवढ्या अंधाऱ्या रात्री एवढा भयानक पाऊस चालू आहे. रस्ता दिसत नाहीये. नदीला एवढा पूर आलाय आणि तुम्ही कसे आलात? त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू माझ्यासाठी नावेची व्यवस्था केली होती ना. म्हटले कुठे नाव? मी कधी व्यवस्था केलेली आहे? म्हटले पहा नाही दारामध्ये ठेवली नाव. बाहेर डोकावून पाहिलं तर ती नाव नव्हती. एक फुगून आलेलं प्रेत होत. त्या प्रेतावरच बसून आलेले होते. त्यांना कळालंच नाही की मी कसा आलो आहे. आणि म्हटले मग वर कसा आला? त्यावेळेस त्यांनी सांगितलं तू दोरी सोडली होती ना खिडकीमध्ये, त्या दोरीला पकडून आलो. म्हणजे कुठेही दोरी? मी तर दोरी सोडली नाही. म्हटले काय इथं टाकली दोरी? दोरीकडे पाहिलं परंतु दोरी नव्हती. तो साप होता. सापाला पकडून वर आलेले होते. आणि सज्जन हो त्या पत्नीनं सांगितलं स्वामी माझ्यावर एवढं प्रेम करता काय हो? माझ्या या शरीरामध्ये या देहावर तुम्ही प्रेम करताय. माझी ही जवानी राहणार नाहीये. एक ना एक दिवस वृद्धत्व येणार आहे. माझी ही सुंदर असणारी त्वचा निर्जीव होणार आहे. माझ्या चेहऱ्यावर तुम्ही एवढं प्रेम करताना माझा चेहरा विद्रूप होणार आहे. एक ना एक दिवस वृद्धावस्था ज्यावेळेला येते ना त्यावेळेला सुंदर दिसणारा चेहरा असा होतो ना की त्या चेहऱ्याकडे पाहू वाटत नाही. वृद्धावस्थेमध्ये दुर्दशा होते माणसाची. आणि हे वेळ माझ्या जीवनामध्ये येणार आहे. तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम करताय. याच्यातलं अर्ध प्रेम जर तुम्ही त्या रामावर गेलं ना तर निश्चित तुमचं कल्याण होईल. ते रत्नावली वंदे हाड मास के देह मम तापर इतने प्रीती. हाड मास के देह मम तापर इतनी प्रीती. आसु आधी जो राम पर अवश्य मिटही भव भीती. हाडा मासाचा माझा देह आणि त्याच्यावर तुम्ही एवढं प्रेम करता. याच्यातलं अर्ध प्रेम जर तुम्ही त्या प्रभू रामचंद्रावर केलं, त्या देवावर केलं तर तुमचं कल्याण होईल. त्याच क्षणी डोळे उघडले. पत्नीला गुरु मानलं. पत्नीच्या चरणी वंदन केलं आणि सांगितलं आता अर्ध नाही सर्वच प्रेम मी त्या भगवंतावर करतो. आजपासून तूच माझी गुरु आहेस. आणि ताबडतोब डोळे उघडले आणि परमार्थाला लागले. तिथून पुढे जीवनामध्ये अखंड प्रभूचं चिंतन करत राहिले. चिंतन करत 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 काशी या ठिकाणी आले आणि काशीमध्ये वास्तव्य करू लागले. कुठेतरी एकांतामध्ये एका झाडाखाली जाऊन बसायचे आणि साधना करायचे. ज्या झाडाखाली साधना करत होते ना ते झाड सुकायला लागलेलं होतं. त्यावेळेला या तुलसीदासांनी काय केलं, झाड सुकायला लागले म्हणून त्याला पाणी घालायला सुरुवात केली. रोज येताना पाणी भरून आणायचे आणि झाडाच्या बुडाला वतायचे. रोज पाणी आणायचं आणि झाडाच्या बुडाला वतायचं. ते झाड हिरवगार झालं. त्याला पाणी मिळालं.
परंतु त्या झाडावर एक प्रेत वास्तव्य करत होतं. भूत प्रेत असतात ना, ते प्रेत वास्तव्य करत होतं. ते प्रेत प्रगट झालं आणि तुलसीदासांना सांगू लागलं की तुम्हाला काय पाहिजे वरदान मागून घ्या, कारण या झाडावर वृक्षावर माझा निवास आहे, माझं घर या वृक्षावर आहे, मी इथं राहतोय आणि हा वृक्ष सुकून चाललेला होता, परंतु तुम्ही जीवदान दिलं, रोज पाणी घातलं, त्यामुळे मी तुमच्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुम्हाला काय हवंय मागा. तुलसीदासांनी सांगितलं की मला काय नको आहे, मला हनुमंतरायाला प्रसन्न करण्याचा मार्ग सांगा. आणि त्या प्रेतानं हनुमंतरायाला प्रसन्न करण्याचा मार्ग सांगितला आणि तुलसीदासांनी हनुमंतरायाची भक्ती चालू केली, हनुमंतरायाचं चिंतन चालू केलं, हनुमंतरायाचं ध्यान करू लागले, जप करू लागले, चिंतन करू लागलेले आहेत. आपणही त्या हनुमंतरायाचं थोडस चिंतन करूया. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की। 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 राम लक्ष्मण जय बोलो हनुमान की। राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान की। 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 राम लक्ष्मण जानकी 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 जय बोलो हनुमान। बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सूत हनुमान की जय। संत तुलसीदास हनुमंतरायाचं चिंतन करू लागले आणि हनुमंतरायांना प्रसन्न करून घेतलं. हनुमंतराय प्रसन्न झाले आणि त्यानंतर तुलसीदासांनी ग्रंथाची रचना करायची ठरवली. प्रभू रामचंद्रांचं चरित्र लिहायचं ठरवलं आणि त्यानंतर तुलसीदास भ्रमण करत 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 अयोध्या या ठिकाणी आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर त्या पवित्र भूमीला प्रणाम केला आणि प्रणाम करून शरयू नदीच्या काठावर आज तुलसीदास महाराज यांनी रामायणाची रचना करायचं नियोजन केलं आणि ग्रंथाची रचना करू लागलेली आहेत. परंतु सुरुवातीला त्यांनी संस्कृत मध्ये रामायण लिहायला सुरुवात केली. संस्कृत मध्ये लिहिल्यानंतर लिहून ठेवायचे, संध्याकाळी आराम करायचे, दुसऱ्या दिवशी पाहिलं तर जे लिहिलं होतं ते गुप्त व्हायचं. परत दुसऱ्या दिवशी लिहायचे, परत पाहायचे आणि परत ते गुप्त होऊन जायचं. अशा पद्धतीनं बरेच दिवस चाललं. लिहिलं की ते गुप्त होऊ लागलं. त्यावेळेला भगवान भोलेनाथांनी त्यांना स्वप्नामध्ये सांगितलं
की तुम्ही संस्कृत मध्ये नाही, सर्वसामान्य माणसाला कळेल अशा भाषेमध्ये रामायणाची रचना करा, सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये करा. आणि त्यानंतर त्यांनी हिंदीमध्ये ग्रंथाची रचना चालू केली. संत तुलसीदास महाराजांनी हिंदीमध्ये ग्रंथ लिहून पूर्ण केला. परंतु काशीमधले जे विद्वान मंडळी होते ना, त्यांनी या ग्रंथाचा स्वीकार केला. ते ग्रंथ स्वीकारत नव्हते. त्यांनी सांगितलं की एवढं दिव्य ज्ञान आणि सामान्य भाषेमध्ये तुम्हाला करण्याचा अधिकार नाहीये, स्वीकारायला तयार नाहीयेत. त्यावेळेस तुलसीदास म्हणतात की मी भगवान भोलेनाथांच्या प्रेरणेनं लिहिलेला आहे हा ग्रंथ, त्यामुळे तुम्ही परवानगी द्या. ते विद्वान म्हणू लागले, जर तुम्हाला खरंच भगवान शंकराची प्रेरणा आहे ना, तर मग एक काम करूया, तुमचा ग्रंथ आमच्याकडे द्या, आम्ही आज रात्री मंदिरामध्ये तो ग्रंथ ठेवतो. आणि त्या ब्राह्मण मंडळींनी अनेक ग्रंथ मागवले, संस्कृत मधले भरपूर ग्रंथ मागवले. तुलसीदासांचा ग्रंथ खाली ठेवला आणि त्यावर संस्कृतचे वेगवेगळे ग्रंथ ठेवले, एक ढीग लावला आणि सांगितलं, आज संध्याकाळी आम्ही मंदिराला कुलूप लावणार, आतमध्ये कोणीही जाणार नाहीये. आणि उद्या सकाळी जर हा खालचा ग्रंथ आपोआप वर आला तर आम्ही समजू की भगवान शंकराने तुम्हाला प्रेरणा दिलेली आहे आणि तरच या ग्रंथाला आम्ही मान्यता देऊ, नाहीतर देणार नाहीये. तुलसीदास महाराज म्हणतात की प्रभूची इच्छा, मी जे केलं ना ते माझ्या प्रभूच्या इच्छेप्रमाणे केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा. आणि ग्रंथ खाली ठेवला, त्यावर अनेक ग्रंथ ठेवलेले आहेत. काशी विश्वनाथ भगवंताच्या मंदिराला कुलूप लावलं, एक नाही अनेक कुलूप लावले, दरवाजा बंद केला, कुठूनही दुसरा मार्ग जाण्यासाठी नव्हता. आणि सर्व ब्राह्मण मंडळी बाहेर आले, आपल्या आपल्या घरी निघून गेले, काही पहारा करण्यासाठी तिथं थांबलेले आहेत. आणि संत तुलसीदास महाराज आज भगवान भोलेनाथांच्या मंदिराच्या समोर आहेत. भगवंताला प्रार्थना करू लागले, हे भोलेनाथ, हे प्रभू, हा ग्रंथ मी तुमच्या प्रेरणेनं लिहिलेला आहे, तुमच्या आदेशानं लिहिला. आणि माझ्या जीवनामध्ये अशी परीक्षा का माझी परीक्षा घेताय, विनंती करू लागले. मुझे मोह और माया से शिव जी उभारी लो, शरणागति देकर प्रभु जी तुम मुझको तारी दो, शरणागति देकर प्रभु जी मुझको तारी दो. हे दीनानाथ, हे उमानाथ, हे नागेश्वरी जय, हे दीनानाथ, हे उमानाथ, हे नागेश्वरी जय, हे दीनानाथ, हे उमानाथ, हे नागेश्वरी जय, हे दीनानाथ, हे उमानाथ, हे नागेश्वर जय.
जगराती है सारी दुनिया, नाथ में भक्त तुम्हारा हूँ। दीन जाति करी दया करो प्रभु, मैं भक्ति से आया हूँ। मैं करता हूँ मेरे भोले जीवन संवार लो, मैं करता हूँ मेरे भोले जीवन संवार लो। शरणागत देकर प्रभु जी मुझको तार दो, शरणागत देकर प्रभु जी मुझको तार दो। हे दीनानाथ हे उमानाथ हे नागेश्वर जय जय, हे दीनानाथ हे उमानाथ हे नागेश्वर जय जय, दीनानाथ हे उमानाथ हे नागेश्वर जय जय, हे दीनानाथ हे उमानाथ हे नागेश्वर जय जय। ओम नमः शिवाय। तुलसीदासजी रात्रभर त्या मंदिराच्या समोर भगवान भोलेनाथांचं चिंतन करतायत, पुन्हा पुन्हा प्रार्थना करतायत, विनंती करतायत की हे प्रभू माझ्यावर दया करा, कृपा करा, कारण तुमच्याच प्रेरणेनं हा ग्रंथ मी लिहिला आहे। रात्रभर झोप लागली नाही, पूर्ण रात्र जागून त्या देवाच्या समोर, महादेवाच्या समोर प्रार्थना करत राहिले, विनंती करत राहिले महादेवाला। आणि पहाटे पहाटे सर्व ब्राह्मण मंडळी आले कुलूप उघडण्यासाठी। एक 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 सर्व कुलूप उघडले गेले आणि कुलूप उघडल्यानंतर आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर पाहतायत आश्चर्य, खाली असणारा जो ग्रंथ होता तो वर आलेला होता आणि त्या ग्रंथावर लिहिलेलं होतं सत्यम शिवम सुंदरम, भगवान भोलेनाथांचं हस्ताक्षर होतं। त्या सर्व विद्वान ब्राह्मणांनी तुलसीदासांच्या चरणी लोटांगण घ्यायला सुरुवात केली, वंदन करायला सुरुवात केली। सर्वांच्या लक्षात आलं की तुलसीदास नेमके कोण आहेत, किती महान आहेत। सज्जना हो, जीवनामध्ये परीक्षा दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाहीये, वनवास सहन केल्याशिवाय जीवनाला श्वास प्राप्त होत नाही। ज्याच्या जीवनामध्ये वनवास घडला ना, त्याच्या जीवनामध्ये श्वास प्राप्त होतो। दुःख सहन करावं लागतं, अडचणी समस्यांना तोंड द्यावं लागतं। एवढ्यावरच लोक थांबले नाहीयेत, एक दिवस परत ग्रंथाची चोरी करण्याचा प्रयत्न केला। तुलसीदासजी ज्या कुटियामध्ये राहत होते ना, त्या कुटियामध्ये जाऊन चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु चोर ज्या बाजूने जात होते ना चोरी करायला, चोर म्हणजे कोण, हे विद्वान मंडळी तेच ग्रंथ नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते। एवढं होऊनही काही असे माणसं होते की तो ग्रंथ नष्ट करण्याचा प्रयत्न करत होते। त्यावेळेला त्यांनी ज्या ज्या दिशेला ते गेले त्या त्या वेळेला त्यांना वानर दिसू लागले। हनुमंतरायांनी त्या ग्रंथाचं रक्षण केलं। असा तो दिव्य ग्रंथ संत तुलसीदास महाराजांनी तयार केला। सर्वांच्यासाठी ते ज्ञान सर्वसामान्य भाषेमध्ये दिलं आणि आपल्याला ते ज्ञान घ्यायचंय। आज तो ग्रंथ, ती कथा आपल्याला श्रवण करायची आहे आणि त्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। खरंच भाग्यवान आहोत की हा नरदेह आपल्याला मिळाला, हा देह मिळाला, कारण हे ज्ञान याच देहामध्ये आहे, इतर नाहीये। तुम्ही कधी पाहिलं का जनावर कथा ऐकायला येऊन बसलेत, कुत्रे मांजर कथा ऐकायला येऊन बसलेत? कधीच नाहीये। त्या देहामध्ये ते ज्ञान नाहीये, प्राण्यांच्या देहामध्ये हे ज्ञान जे आहे ना ते माणसाला आहे, माणसाच्या देहामध्ये आहे। त्यामुळे सुंदर संधी आहे, योग आहे, स्वतःच कल्याण करून घेण्याचा मार्ग आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे ही संधी सोडायची नाहीये। बड़े भाग मनुष्य तन पावा, सुरधर गण ग्रंथ गावा, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम।
लोक सवारा सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम। खरंच आपला भाग्य आहे. बडे भाग मानुष तन पावा सुर दुर्लभ सद ग्रंथ निघावा. भाग्यानं आपल्याला मनुष्य देह मिळाला, कथा ऐकण्याचा योग मिळाला. भाग्यवान आहेत आपण. ही संधी सोडता कामा नये, कारण योग सुंदर आहे. पहा, भगवान भोलेनाथांच्याकडं त्यांच्या डोक्यामधून एक गंगा निघालेली आहे आणि संत तुलसीदास यांच्या मनातून एक गंगा निघालेली आहे. भगवान शंकराच्या डोक्यातून निघालेली एक गंगा. त्या गंगेमध्ये स्नान करायचं म्हटलं तर आपल्याला हरिद्वारला जावं लागतं, ऋषिकेशला जावं लागतं, हिमालयामध्ये जावं लागतं. परंतु संत तुलसीदासांच्या मनातून निघालेली ही मानसरूपी गंगा, रामचरित्र मानस ही जी गंगा आहे ना, ती वाहत वाहत आपल्या गावामध्ये आलेली आहे. आता गावामध्ये आली म्हटल्यानंतर त्या गंगेमध्ये स्नान केलं पाहिजे, आचमन केलं पाहिजे, स्वतःला शुद्ध केलं पाहिजे. ही जी गंगा आहे ना, ही गंगा म्हणते, जसं मंदिरामध्ये जायचं म्हटलं की नियम असतात. मंदिरामध्ये तुम्हाला स्नान करूनच जावं लागेल, सुचिरभूत होऊनच जावं लागेल. मंदिराचा टाइम असतो, लॉक लागलेला असतं. कुलूप उघडल्यानंतर संध्याकाळी गेट बंद झाल्यानंतर जाता येत नाहीये. जेव्हा द्वार उघडे तेव्हा जाता येतं. परंतु गंगा जी आहे ना, त्या गंगेकडे जायचं म्हटलं की टाइम टेबलचं बंधन नाहीये. आणि गंगा म्हणते, तुम्ही कधीही माझ्याकडे या, स्नान केलेलं नसेल तरी चालेल, परंतु मी तुम्हाला शुद्ध करते, मी तुम्हाला स्नान घालते. गंगा तुम्हाला शुद्ध करण्यासाठी आलेली आहे. ही ज्ञानरूपी गंगा, या गंगेमध्ये स्नान करून स्वतःला शुद्ध करायचंय. पवित्र ज्ञान, कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मीह मुद्देते भगवान श्रीकृष्ण म्हणतात. या ज्ञानासारखं पवित्र दुसरं कोणी नाहीये. म्हणून या ज्ञान गंगेमध्ये स्नान करण्याचा योग आलेला आहे. ही संधी सोडायची नाहीये, स्वतःला बदलायचंय, स्वतःमध्ये बदल करायचा. आणि 7 दिवसामध्ये ही कथा म्हणजे एक आरसा आहे. आरसा, दर्पण आरसा माहिती आहे तुम्हाला? आता कथेला येण्याच्या अगोदर तुम्ही जे मेकअप करून आले ना आरशामध्ये पाहून, सगळ्यांनी आरशामध्ये पाहिलं असेल. गंध लावला, चेहऱ्यावर काही डाग असला तर स्वच्छ केला, व्यवस्थित केला. तशी ही कथा एक आरसा आहे. कथेमध्ये आपल्याला आपल्या जीवनातले डाग पाहिजेत, की आपल्या जीवनामध्ये काय काय दोष आहेत ते 7 दिवसामध्ये पाहिजेत आणि ते दोष दूर करायचे आहेत. दोष दूर करण्यासाठी ही कथा आहे, त्यासाठी आरशाची गरज आहे. पण 1 दिवसामध्ये नाही होणार, त्यासाठी 7 दिवस लागते. एक म्हातारी बाजारला गेली आणि बाजारमध्ये गेल्यानंतर एक दुकानदार काही वस्तू विकत होता. तिथं त्याच्याकडे आरसा पण होता. आणि त्या म्हातारीनं त्या दुकानदाराला विचारलं, किती रुपयाला हा आरसा आहे? त्यावेळेस दुकानदाराने सांगितलं, आजी 100 रुपयाला आरसा आहे. आजी म्हटल्या, अरे एवढा महाग असतो का? जरा व्यवस्थित लाव ना, एवढी किंमत असते का आरशाची? दुकानदार म्हटला, आजी 10 रुपये कमी द्या, 90 रुपयाला. आजी म्हटली, नाही नाही, 90 रुपये काय कमी झाले का? फारच महाग आहे, जरा व्यवस्थित लाव. दुकानदार म्हटला, आणखी 10 कमी द्या, 80 रुपये द्या. आजी आता उशीर करू नका, दुकान बंद करायची वेळ आलेली, संध्याकाळ झालेली, मला दुकान बंद करायचे, पटकन चला. आजी म्हटली, नाही नाही, 80 रुपये तरी काय कमी झाले का? जरा व्यवस्थित लाव ना. दुकानदार म्हटला, आजी किती व्यवस्थित लावू? अजून 10 रुपये कमी द्या, चला 70 रुपये द्या आणि आरसा घ्या. आता काय बोलू नका तुम्ही. आजी म्हटले, नाही नाही, 70 रुपये काय थोडे आहेत काय? जरा कमी कर ना. दुकानदार म्हटला, आजी किती कमी करू? ठीक आहे, अजून 10 रुपये कमी द्या, 60 रुपये द्या. आजी म्हणली, नाही नाही, 60 रुपये सुद्धा नाही, जास्त होतात. दुकानदार म्हटला, आजी मी शेवटचं सांगतो तुमच्यासाठी,
50 रुपये द्या, घ्यायचा असला तर आरसा घ्या, नाही तर नका घेऊ. आजी म्हटले अरे किती महाग आहे, 50 रुपये काय थोडे झाले का आरशाला, आणि एवढा किंमत असते का. आजी म्हटली अरे वेड्या, तो 50 रुपये सांगतोस या आरशाचे. आमच्या लहानपणी आम्ही ज्यावेळेस यात्रेला बाजारला जायचो ना, त्यावेळेला 5-5 रुपयाला आरसा मिळायचा. किती रुपयाला? 5-5 रुपयाला. आणि त्याच्यामध्ये चेहरा सुद्धा एवढा सुंदर दिसत होता ना, फार चांगला चेहरा दिसायचा. पण हे बघ तुझा आरसा, आणि या आरशामध्ये चेहरा असा सुरकुते पडलेला दिसतोय, दात पडलेले दिसते, केस पांढरे झालेले दिसते. हे काय आरसा आहे का? अशा कसा आरसा देतोस? मी ज्यावेळेस 16-17 वर्षाची होती ना, त्यावेळेस काय सुंदर सुंदर आरसे बाजारामध्ये भेटत होते. पण हे तुझा आरसा, अरे याच्यामध्ये तोंड सुद्धा नीट दिसत नाहीये, आणि अशा आरशाचे तू 50 रुपये म्हणतोस. अरे जरा चांगला आरसा दाखव ना, आणि 5-10 रुपये जास्त घे. पण हे आरसा दाखवायला लागला, त्यामध्ये तोंड तरी नीट दिसतंय का? आजीचं वय किती होतं? 80 वर्ष. तो दुकानदार म्हटला आजी आरसा तोच आहे, परंतु त्यावेळेला तुम्ही जवान होतात, त्यामुळे तुमचा चेहरा सुंदर होता, दिसत होता. परंतु म्हाताऱ्या माणसाला जवान दिसणारा, तरुण दिसणारा आरसा काय आमच्याकडे बनलेला नाहीये. आरसा आहे तो असाच आहे. आरशामध्ये जसं आहे तसं दिसतं, आणि जसं आहे तसं दिसतं त्यालाच आरसा म्हणतात, दर्पण म्हणतात. तसं ही कथा म्हणजे एक आरसा आहे. आणि या कथारूपी आरशामध्ये आपल्याला आपण नेमके कसे आहेत, बाहेरून नाही, बाहेरून तर तुम्ही फारच चांगले आहेत, सगळेच लोकांना दाखवण्यासाठी सगळे चांगले आहेत. कारण माणसं पाप जे करतात ना, ते चोरून चोरून करतात, उघड उघड नाहीये. चुकीचे काम जे करतात ते चोरून चोरून करतात, आणि सर्वांच्या समोर येताना मात्र स्वच्छ सुंदर कपडे घालून त्या बगड्यासारखं भरून येतात. बघा काय करतो माहितीये तुम्हाला? नदीमध्ये जाऊन बसतो, पाण्यामध्ये, आणि एवढा शांत बसतो ना, एकदम शांत. माशांना वाटतं कोणीतरी साधू तपश्चर्या करायला लागलाय, त्यामुळे मासे मात्र निवांत इकडं तिकडं फिरू लागतात. आणि तो बगळा वाटच पाहतो, मासा जवळ कधी येतोय, जवळ कधी येतोय. आणि मासे बेसावत होता शांत बसल्यामुळं, आणि सहज जवळ एखादा मासा आला की बगळा पटकन उचलतो आणि गिळून टाकतो, आणि पुन्हा एकदम शांत, दुसऱ्या माशाला कळता कामा नये, एकदम शांत. तसं माणसाचं जीवन आहे. चुकीची कामं करायचे आणि बाहेर मात्र स्वच्छ आनंदानं राहायचं, चांगलं दाखवायचं, वाईट कर्म करायचं. पण लक्षात ठेवा, हे केलेली कर्म जे आहेत ना, ते माफ होत नाहीत, ते भोगावे लागतात. कितीतरी वाईट कर्म करतो आपण, कित्येकांचे मन दुखवतो. तूने कहीं दिलों को तोड़ा, कोई बुरा काम न छोड़ा, हद से भी ज्यादा तेरा पाप बढ़ता है, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे. तुझे कहीं दिल को तोड़ा, कोई बुरा काम न छोड़ा, तुझे कहीं दिल को तोड़ा, कोई बुरा काम न छोड़ा, हद से भी ज्यादा तेरा पाप बढ़ता है, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप, होगा नहीं माफ तुझे.
होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे। सच्ची का सुहाग छीना, अभिलाष दुख जीना, चोरी चारी करके तूने कितनी लोग जीना उजड़ा। सच्ची का सुहाग छीना, अभिलाष दुख जीना, चोरी चारी करके तूने कितनी लोग जीना उजड़ा। गरीबों की नजर धन अपने घर चुपका भरता है, गरीबों की नजर धन अपने घर चुपका भरता है। अब उससे भी ज्यादा तेरा पाप बढ़ता है, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे। हे जवानी दीवानी तेरी, आंखें तूफानी तेरी, काट के कलेजा खाए मीठी ये जवानी तेरी। जवानी दीवानी तेरी, आंखें तूफानी तेरी, काट के कलेजा खाए मीठी ये जवानी तेरी। सबकी बहन सर को बताए सपना भरता है, सबकी बहन सर को बताए सपना भरता है। अब तुझसे भी ज्यादा तेरा पाप बढ़ता है, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे, होगा नहीं माफ तुझे, किया है जो पाप तुझे। केलेली पाप कधी माफ होत नाही, ती भोगावी लागतात. आणि ही कथा आपल्या जीवनामधला एक आरसा आहे. 7 दिवसामध्ये आपलं जीवन चरित्र दाखवते आहे आणि ते पाहिल्यानंतर आपल्यातले दोष दूर करायचे आहेत. तो दोष दूर करण्याचा मार्ग सुद्धा कथा दाखवते आहे. वाईट कर्म आपण जीवनामध्ये करतो, परंतु भगवंताला शुद्ध अंतकरणाचा मनुष्य प्रिय आहे. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. भगवान म्हणतात, ज्याचं निर्मल मन आहे, शुद्ध मन आहे, शुद्ध अंतकरण आहे, असेच माणसं मला आवडतात. आणि त्यामुळे आपलं अंतकरण शुद्ध ठेवलं पाहिजे, स्वच्छ ठेवलं पाहिजे. शुद्ध अंतकरण जर असेल ना, तरच त्या भगवंताचं वास्तव्य आपल्या अंतकरणामध्ये होतं. त्यामुळे शुद्ध अंतकरण आणि रामायण हेच शिकवत आहे. रामायणामधून हेच आपल्याला शिकायचंय. संत मोरारी बापू यांचं रामायण एका ठिकाणी चालू होतं आणि खूप लोक कथेसाठी आलेले होते. श्रवण करण्यासाठी बरेच लोक यायचे. तिथे एक पती पत्नी येत होते आणि ते 15 वर्षापासून वेगवेगळं राहत होते. त्यांना 2 मुलं होते. मुलांचा सांभाळ पत्नी करत होती आणि पतिदेव बाजूला राहायचे. दोघांचं भांडण झाल्यामुळं दोघं एक दुसऱ्याला बोलत नव्हते. पत्नीचं बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु पती काही ऐकत नव्हते. 15 वर्ष झालं आणि योगायोगानं त्याच परिसरामध्ये कथा होती. सर्व लोक येत होते. त्यामुळे दोघं पती पत्नी कथेला यायचे. ती तिकडून यायची, हे इकडून यायचे आणि पुरुष मंडळीमध्ये बसायचे. कथा सुरू असायची. कथा संपल्यानंतर रामायणाची आरती दोघं जण पती पत्नी मिळून करायचे. अनेक जण आरती करणारे येत असायचे. बापूंनी सांगितलं होतं की आरती करायला काहीही बंधन नाहीये. दोघं मिळून पती पत्नी कोणी आरती करू शकताय. तसं ते एकट्याने करायचं म्हटलं तरी अडचण नाहीये, परंतु पती पत्नीने केला पाहिजे.
दोघांनी केलं पाहिजे. आणि इथंही काही बंधन नाही तुम्हाला. ज्यांना आरती करायची आहे ते आपलं आपलं ताट घेऊन येऊ शकताय, आरती करू शकताय. दोघे मिळून आरती करत होते. बापूंनी सांगितलं पती पत्नीने जर मिळून आरती केली ना तर निश्चितच तुम्हाला विशेष पुण्य मिळेल. कारण परमार्थ हा जोडीनं करायचा असतो, एकट्या एकट्यानं नाही, जोडीनं करायचा. पत्नीला वाटायचं की माझ्या पतीनं कमीत कमी आरती करायला तरी आला पाहिजे. छोटे छोटे मुलं आपल्या आईला विचारायचे, आई बाबा का ग आपल्याला बोलत नाहीयेत, का आपल्याकडे येत नाहीयेत, का भेटत नाहीयेत. ती माऊली काय सांगणार. बाबा नाव काढल्याबरोबर तिच्या डोळ्यातून पाणी यायचं, रडायला लागायची. जीवनामध्ये चुका घडलेल्या तिला आठवायच्या आणि रडायची. पश्चाताप केल्याशिवाय काही नाहीये, यापेक्षा वेगळं काही नाही, रडत बसायची. आणि आज कथा संपली. आणि कथा संपल्यानंतर तिला जाता जाता त्या परमेश्वराकडे प्रार्थना केली, हे राम सीता, तुम्ही जसे दोघं एकत्रित आहात ना, आमच्या जीवनातला वनवास संपवा आणि आम्हालाही एकत्रित राहण्याचा आशीर्वाद द्यावा, एवढी आमच्यावर कृपा करावी. प्रभू रामचंद्राकडे प्रार्थना केली. आणि स्वच्छ अंतःकरणाची भावना भगवान नक्कीच ऐकतात, जरूर ऐकतात. आरतीला सुरुवात होणार होती आणि पतिदेव बाजूला उभे होते. ही माऊली सर्वांच्या मधून आपल्या पतीच्या जवळ गेली आणि सांगितलं, माझ्याकडनं चूक झाली, मला माफ करा, आरती करूया आपण, चला, मला क्षमा करा. त्यावेळेस पतीने सांगितलं, आज नाही, मी पण निर्णय घेतलाय, कारण तुझी एकटीची चूक नाहीये, भांडण हे दोघांचं झालं होतं. मी काहीतरी बोललो त्यामुळे तू तरी काहीतरी बोललीस आणि वादविवाद वाढत गेला आणि भांडण झालं आणि त्यावरनं आपण वेगळे झालो. परंतु कथा ऐकल्यानंतर मी निर्णय घेतलाय की उद्यापासून मी आरतीला येणार आहे. आणि एवढंच नाही, आरती केल्यानंतर मी तुझ्या बरोबर राहायला घरी येणार आहे. हे शब्द त्या माऊलीला ऐकले, तिच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रुधारा वाहत होत्या. मुलांना घेऊन ती घरी आली. रात्रभर तिला झोप लागली नाही. प्रभू रामचंद्राच्या समोर लोटांगण घालून त्यांचे आभार मानत होती. कधी दिवस उजडला समजलं नाही. कथेला आरंभ झाला. आज मुलांना सांगितलं की आपले बाबा येणार आहे, तुमचे बाबा येणार आहे. त्या मुलांच्या आनंदाला पारावार नाहीये. मुले कथा ऐकायला आले होते. ती माऊली आली होती आणि ते साहेबही कथा ऐकायला येऊन बसले होते. आज या माऊलीनं सुंदर ताट सजवलं होतं, सुंदर शृंगार केला होता. 15 वर्षापासून शृंगार काय असतो त्या माऊलीला माहित नव्हता. पतीच्या वियोगामध्ये कसं तरी जीवन जगत होती, दुःखी जीवन जगत होती. परंतु आज शृंगार केला, सुंदर वस्त्र परिधान केले आणि आरतीचं ताट घेऊन आलेली आहे. पतिदेव समोरून आले आणि आज दोघंही आरती करत होते. दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. सर्व जनता पाहत होती आणि आरती केली. आणि आरती केल्यानंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज बापू, 15 वर्षाचं आमचं भांडण, परंतु राम कथा ऐकली आणि रामाचं भावाभावाचं प्रेम, पती पत्नीचं प्रेम, आई वडिलाविषयीचं प्रेम, या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि माझं मन स्वच्छ झालं, शुद्ध झालं. आणि मी आज निर्णय घेतलेला आहे की आजपासून मी माझ्या पत्नीच्या बरोबर जाणार आहे. आणि बापूंचे आशीर्वाद दोघांनी घेतले, त्या मुलांनी घेतले आणि सर्वजण आपल्या घरी निघून गेले, आनंदाने गेले. सज्जन हो, आपल्या जीवनातलं दुःख निश्चितच ही कथा दूर करते आहे. इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है, सौ जन्म जन्म की व्यथा.
जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय राम कथा, जय श्री राम कथा, कही तो राम कथा, कही है राम कथा। ओ इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। यही है राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा। यही है राम कथा, यही है राम कथा, यही है राम कथा, यही है राम कथा। राम कथा कलिका मत गाई, सुजन सजीवन बुरी माई। बुद्धि विश्वास सकल जनरल, राम कथा कल कल शविवर्तने। तेरा परमासी बन जाए, तेरा परमात्मा बन जाए, नारद करेगी कथा। जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा। यही तो राम कथा, यही है राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा। जय हो। महामोहमय शेष विशाला, राम कथा काली पकड़ाला। ओ राम कथा किरण समाना, संकट पर करई माना। की कर तू भी अमर हो जाए, का कर तू भी अमर हो जाए। श्री हनुमंत यथा, जय श्री राम कथा, 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 जय श्री राम कथा। ओ इसे श्रवण कर मिट जाती है, इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा, जय श्री राम कथा। यही है राम कथा, यही है राम कथा, यही है राम कथा, यही है राम कथा। वाह, हीच रामकथा आहे. रामकथा नेमकी काय? मनामनातले भेद संपले पाहिजेत. एक दुसऱ्याच्या विषयी वैर मनामध्ये आहे ते संपला पाहिजे. भावाभावामधले संबंध बिघडलेले संपले पाहिजेत. सासू सुनावीचे शेजाऱ्याच्या विषयीचे मनामधले भेद, वाईट भावना, द्वेष, मत्सर संपला पाहिजे. तरच रामकथा ऐकल्याचं सार्थक आहे. सज्जन हो, भगवंताला शुद्ध अंतकरण, शुद्ध भाव प्रिय आहे. एक बालक मंदिरामध्ये आला आणि मंदिरामध्ये येऊन भगवंताच्या समोर हात जोडले आणि प्रार्थना करू लागला. बराच वेळ प्रार्थना करत होता. कुणीतरी विचारलं, बाळा, अरे एवढा वेळ देवाच्या समोर काय म्हणतोयस? विष्णू सहस्त्रनाम म्हणतो का हनुमान चालीसा म्हणतो? नेमकं काय म्हणतो तू?
हा हरिपाठ म्हणतो. त्याने सांगितलं, बाबा मला विष्णू सहस्रनाम येत नाही, हनुमान चालीसा येत नाही, हरिपाठ येत नाहीये, मग काय म्हणत होता देवाच्या समोर? त्याने सांगितलं, मी देवाच्या समोर अ आ ई या 12 खड्या म्हणत होतो, क का की या सर्व 12 खड्या म्हणत होतो. म्हटले मग त्याचा काय फायदा देवाच्या समोर म्हणून? त्या बालकानं सांगितलं, मी देवाला प्रार्थना केली की हे देवा, मला कोणतीच प्रार्थना येत नाहीये आणि सर्व प्रार्थना या 12 खड्यापासूनच बनल्या जातात. देवा, मी भरपूर वेळेस 12 खड्या म्हणून दाखवल्या, तुम्हाला जशी पाहिजे तशी प्रार्थना बनवून घ्या. या शुद्ध बाळाचा भाव, शुद्ध अंतकरण हेच भगवंताला प्रिय आहे. शुद्ध अंतकरण असलं पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे. सज्जन हो, एक वेळेला सकाळची वेळ होती आणि पती पत्नी गाडीमध्ये बसून, सुंदर गाडीमध्ये बसून 50-60 लाखाच्या गाडीमध्ये बसून चाललेले होते. आणि जात असताना बरोबर त्यांचं छोटस बाळ होतं, मुलगा होता, बरोबर छोटा लहान मुलगा होता, एक 5-6 वर्षाचा मुलगा होता. आणि ते बरोबर चालले होते. जाता जाता एक मुलगी, 12-13 वर्षाची मुलगी टरबूज विकायला बसलेली होती आणि ती टरबूज विकत होती. त्या मुलानं ते टरबूज पाहिला आणि खायला मागितलं. पत्नीने सांगितलं, हो गाडी थांबवा. आणि गाडी थांबवली. त्या मॅडम गाडीतून खाली उतरल्या आणि टरबूज जी विकत होती ना, त्या मुलीला आवाज दिला, अरे इकडं आण टरबूज, इकडं आण. आणि परत गाडीमध्ये येऊन बसल्या. ती मुलगी पळत पळत एक टरबूज घेऊन आली, गाडीच्या जवळ उभी राहिली. तिला विचारलं, बाळा किती रुपयाला टरबूज आहे? तिला सांगितलं 100 रुपयाला. अरे एवढं महाग असतंय का? बोलिए प्रभु रामचंद्र भगवान की जय हो. त्या मॅडमने विचारलं, बाळा टरबूज किती रुपयाला आहे? त्यावेळेस त्यांनी सांगितलं 100 रुपयाला. अरे एवढं महाग असतंय का, जरा व्यवस्थित दे. ती मुलगी म्हटली 10 रुपये कमी द्या, 90 रुपयाला. नाही नाही 90 रुपये नाही, जरा कमी कर, 30 रुपयाला टरबूज दे. ती मुलगी म्हणू लागली, अहो मॅडम 30 रुपयाला कसं येईल एवढं मोठं टरबूज, कसं येणार आहे, नाही देऊ शकत. ती म्हटली 40 रुपये देते, त्यापेक्षा तुला 1 रुपया देणार नाहीये. ती म्हटली, अहो 40 रुपयाला कसं देणार मी, मलाच ते 70 रुपयाला मिळालंय आणि तुम्हाला 40 रुपयाला कसं देणार? नाही म्हटले, अजिबात नाहीये, तुला 1 रुपया जास्त देणार नाही. या दोघींची घासाघीस चालू आहे. ती मुलगी म्हणते, अहो सकाळची वेळ आहे, पहिलंच तुम्ही गिरायक आहेत आणि असं करू नका, खरंच मला 70 रुपयाला मिळालंय, द्या ना. एवढ्या मोठ्या गाडीमध्ये फिरणारे, परंतु 10 रुपयासाठी घासाघीस चालू होती. पतिदेव बसल्या बसल्या हसत होते. पत्नीचा स्वभाव पाहून त्यांचं हसणं चालू होतं. आणि तेवढ्यामध्ये त्या मॅडमने सांगितलं, अरे दे ना 40 रुपयाला, काय बिघडतंय का? म्हणजे नाही देऊ शकत हो, मलाच येत नाही तर कसं देणार? बरं जाऊ दे, हे बघ ना बाळ रडायला लागले, टरबूज मागतंय, याला तुझा भाऊ समज आणि भावासाठी दे. भावासाठी म्हटल्याबरोबर ती मुलगी टरबूज घेऊन पुढे आली. म्हणजे भावासाठी ना टरबूज घेऊन पुढे आली आणि म्हटली ठीक आहे मग घ्या. आणि पुढे हात गेला, परंतु त्यांनी व्यवस्थित पकडलं नाही आणि टरबूज नेमकं खाली पडलं आणि त्याचे 2 तुकडे झाले जमिनीवर पडून.
त्यावेळेला त्या मॅडम तंतन करू लागल्या, त्या मुलीला रागवू लागल्या. नीट कळत नव्हतं का तुला? त्यावेळेस ती मुलगी म्हटली, अहो काळजी करू नका, मी दुसरं घेऊन येते. ती पळत पळत गेली आणि दुसरं टरबूज घेऊन आली. त्यावेळेस त्या मॅडम म्हणू लागल्या, हे तुम्ही जे विकणारे लोक आहेत ना, हे गरीब लोक, तुमची अशीच पद्धत आहे. जास्त पैसे काढण्यासाठी असेच नाटक आहे तुमचे. पहिला टरबूज फोडला आता त्याचे 40 रुपये आणि परत याचे 40 रुपये. तुला वाटतंय का मी एवढे पैसे देणार आहे? परंतु मी 2-2 टरबुजाचे अजिबात पैसे देणार नाहीये. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, अहो पहिला टरबूज फुटला ते जाऊ द्या आणि हा दुसऱ्या टरबुजाचे पैसे देऊ नका. तुम्ही म्हटलात ना तुझ्या भावासाठी, तर मग माझ्या भावासाठी हे टरबूज तसंच राहू द्या. त्या मुलीनं ते टरबूज त्या बाळाकडे दिलं आणि बाळाच्या हातामध्ये दिल्यानंतर ती मुलगी रडायला लागली. ती म्हणते, मॅडम 2 वर्षापूर्वी माझा भाऊ अचानकच त्याला ताप आली, आजार झाला आणि माझा भाऊ वारला. आई वडील तर माझ्या अगोदरच वारलेले आहेत. मला फक्त माझ्या भावाचा आधार होता आणि मी माझ्या लहान बाळाला सांभाळत होते. परंतु माझा भाऊ सुद्धा गेला. परंतु आज तुम्ही माझ्या भावाची आठवण केली, त्यामुळे माझ्या भावासाठी हे टरबूज राहू द्या. त्या मुलीनं त्या बाळाच्या हातामध्ये टरबूज दिला आणि या मॅडमचं अंतःकरण पकडलं. त्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्यानंतर, तिचं ते मोठं मन पाहिल्यानंतर त्या मॅडम म्हणू लागल्या, बाळा अरे हे तुझे पैसे घे, 40 रुपये घे. त्यावेळेस ती मुलगी म्हणते, नात्यामध्ये व्यवहार आणायचा नसतो. जिथं आपलं समजलं ना तिथं व्यवहार आणायचा नसतो. त्यामुळे मी पैसे घेणार नाहीये, कारण याला माझा भाऊ मानलंय ना, तर मी इथं व्यवहार आणणार नाहीये, मी पैसे घेणार नाहीये. किती आग्रह केला तरी त्याने पैसे घेतले नाहीये. त्यावेळेला त्या माऊलीच्या डोळ्यातून पाणी येत होतं त्या मॅडमच्या. एवढी छोटी मुलगी परंतु किती समजदार. आई वडील नाहीयेत आणि स्वतः टरबूज विकून पोट भरते आहे. त्या माऊलीनं आपल्या गळ्यामधला 3 लाखाचा हार काढला सोन्याचा आणि त्या मुलीला दिला. मुलगी घेत नव्हती, नको मला. परंतु त्यांनी सांगितलं, हे पहा, हा तुझा भाऊ म्हटल्यानंतर मी तुझी आई आहे आणि एका आईकडून आपल्या मुलीला दिलेली भेट नाही म्हणायची नसते. आग्रह करून त्या मुलीच्या गळ्यामध्ये हार घातला. डोळे पुसत पुसत ती माऊली गाडीत येऊन बसली आणि पतिदेवाला सांगितलं की चला गाडी वापस घ्या. म्हणजे काय झालं? गाडी वापस फिरवा. आपल्याला कोर्टामध्ये जायचं नाहीये, गाडी वापस फिरवा. म्हणजे अरे झालं काय? तिनं सांगितलं, तुमच्या मोठ्या भावाबरोबर जे जमिनीसाठी भांडणं आहेत ना, ती केस आपल्याला परत घ्यायची आहे. माझ्यामुळे तुम्ही भांडण धरलं होतं, माझ्यामुळे तुम्ही भावाला बोलत नव्हतात. परंतु जी जमीन आहे ना, तुमच्या भावानं, मला माहित आहे सगळ्या गोष्टी, तुमच्या भावानं सर्वची सर्व जमीन तुमच्या शिक्षणासाठी विकली आणि तुम्हाला नोकरी लावली आणि नोकरी लावल्यानंतर पुन्हा विकलेली जमीन पैसा पैसा करून पुन्हा ती सोडून घेतली आणि त्या जमिनीसाठी माझ्या आग्रहास्तव भांडण धरलेलं आहे. परंतु आज माझे डोळे उघडले, आज माझ्या लक्षात आलं की नात्यामध्ये खरं पाहिलं तर भावाचे उपकार आहेत म्हणून तुम्हाला नोकरी मिळाली आहे. परंतु मी मात्र स्वार्थापोटी या गोष्टी कळू शकले नाहीत. परंतु ही छोटीशी मुलगी बोलली ना की नात्यामध्ये व्यवहार आणायचा नसतो. आज माझे डोळे उघडले. आज आपल्याला नात्यामध्ये व्यवहार आणायचा नाहीये आणि आज ती कोर्टातली केस आपल्याला परत घ्यायची आहे. तुमच्या भावाची जमीन त्यांनीच घेतलेली आहे, परंतु आपण त्यांच्यावर विनाकारण अधिकार गाजवत होतो आणि ते सुद्धा तुम्ही माझं ऐकून तुमची इच्छा नसताना हे करत होतात. परंतु आता असं करायचं नाहीये. ती जमीन तर त्यांना द्यायचीच, परंतु तुमच्या भावाची मुलगी लग्नाला आलेली आहे, तिचं लग्न जमलेलं आहे आणि भावाजवळ पैसा नाही आहे. दारोदार फिरतात हे मला माहित आहे आणि त्यामुळं सर्व लग्नाचा खर्च आपण करायचा आणि थाटामाटामध्ये लग्न लावून द्यायचं. सज्जना हो,
जीवनामध्ये कुठं स्वार्थ पाहायचा, कुठं आपलं फरक बघायचं याचा विचार केला पाहिजे. कमीत कमी रामायण ऐकून तरी आपल्यामध्ये बदल करा, स्वार्थ सोडून द्या आणि शुद्ध स्वच्छ जीवन जगा. भगवंताला अशीच माणसं आवडतात ज्याच्या मनामध्ये श्रद्धा आहे, भावना आहे आणि शुद्ध अंतःकरण ज्याचं आहे ना तेच भगवंताला आवडतात. म्हणून तर तुलसीदास महाराज म्हणतात, श्रद्धा समबल रहित समबल रहित नहीं संतने करना, तीन कह मानसे अगमती, जिने न प्रिय रघुनाथ. अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे आणि असेच माणसं त्या प्रभूला आवडतात, भगवंताला आवडतात. त्यामुळे आपलं अंतःकरण स्वच्छ ठेवा, शुद्ध ठेवा आणि शुद्ध अंतःकरणानं प्रभूची भक्ती करा. तुम्ही परमार्थ करताय, अनेक वर्ष परमार्थ करत करत गेलं, आयुष्य परमार्थ करत करत संपत आलं, परंतु मनातल्या गाठी सुटल्या नाहीत, अंतःकरण शुद्ध झालं नाही. भावाभावाचा द्वेष, बहीण भावाविषयी द्वेष, सासू सुनाविषयीचा मनामध्ये द्वेष, शेजाऱ्याविषयीचा द्वेष, हा द्वेष संपत नाहीत ना तोपर्यंत परमार्थ व्यर्थ आहे. आपलं अंतःकरण शुद्ध करा. कोण्याही जीवाचा न धरो पत्सर, कोण्याही जीवाचा न धरो पत्सर, कोण्याही जीवाचा न धरो पत्सर, कोण्याही जीवाचा न धरो कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाच्याही विषयी मनामध्ये द्वेष भावना असता कामा नये. सर्व आपलेच आहेत. सज्जन हो, किती दिवस इथं राहायचंय या गावामध्ये? किती दिवसाचं जीवन आहे? एक ना एक दिवस सर्व सोडून निघून जाणार आहेत, कायमच जाणार आहेत, पुन्हा परत येणे नाहीये. आणि तरीही एवढा स्वार्थ, एवढा मनामध्ये वाईट विचार, कपट. आपलं अंतःकरण शुद्ध करा. ही कथाकार काय करते? मनातला मळ दूर करण्याचं काम ही कथा करते आहे. अंतःकरण शुद्ध करण्याचं काम कथा करते. आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे. कारण हे चरित्र जे आहे ना, रघुवंश भूषण चरित्र, रघुवंश भूषण चरित यही नर कहि सुनहि गावहि, कलिमल मन मोल दोई बिनु श्रवण, राम नाम सीता गई। रघुवंश
प्रभुरामचंद्रांचं चरित्र जे आहे ना ते आपण ऐकलं, श्रवण केलं, गायलं तर याचा फायदा काय होतो? मनातला मळ निघून जातो, अंतःकरण शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर जीवनामध्ये खरा आनंद प्राप्त होतो आणि तोच आनंद आपल्याला 7 दिवसामध्ये प्राप्त करायचा आहे. भक्तीचा आनंद, परमार्थाचा आनंद आणि तो आनंद आपण 7 दिवस घेणार आहोत. आज आपल्या कथेचा पहिला दिवस. पहिल्या दिवशी सुद्धा तुम्ही सर्वजण भरपूर संख्येनं उपस्थित आहात आणि तुम्हाला सुंदर सुंदर कथेमध्ये भजन ऐकण्यासाठी हे सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. प्रताप महाराज देशमुख, बुलढाणा जिल्हा त्यांचा आहे. सुंदर गायन करतायत, मधुर आवाज आहे आणि सिंध वाजवतायत. एक एक भजन ऐकण्यासारखं असतं, लक्षपूर्वक ऐकायचं. एक एक शब्द लक्षपूर्वक ऐकला तरच तो कळतो, त्यामध्ये अर्थ भरलेला असतो, निरर्थ काहीच नाहीये. त्याचप्रमाणे विनोद महाराज चव्हाण सुंदर गातायत, अतिशय गोड आवाज आहे, पॅडही वादन करतायत, त्यांची उपस्थिती आहे. त्याचप्रमाणे तबला वादक मस्के महाराज यांची उपस्थिती आहे, सुंदर तबला वाजवतायत. दिलीप महाराज आहेत आणि आपण सर्वजण आनंद घेऊया. साऊंड सिस्टीमही छान आहे, साहित्य सुंदर आहे. वाटतंय इथं त्यांचं घर आहे. काय नाव? सोपानराव का? काय त्यांचंच आहे का साहित्य? बरं बरं, वा वा. मंडप छान आहे, साहित्य छान आहे. फक्त सेटिंग मध्ये गडबड होऊ देऊ नका. साहित्य चांगलंच आहे, सेटिंग मध्ये थोडीशी मागं पुढं होत आहे. जरा विकोमुळे डबल आवाज येतोय, वर काहीतरी आहे ना, त्याचा थोडासा बदल करा आणि स्पष्ट आवाज ऐकायला आला पाहिजे. आमचा उद्देश काही नाही, आवाज मोठा नको आहे, छोटा असला तरी चालेल, परंतु स्पष्ट कथा समजली पाहिजे, एवढाच उद्देश आहे. त्यामुळे छान नियोजन करा उद्या. आणि तुम्ही ऐकणारे श्रोते तर त्याही पेक्षा चांगले आहेत, मनातून शांततेने ऐकतायत. त्यामुळे उद्यापासून भरपूर आपण आनंद घेऊया. भक्तीच्या आनंदामध्ये 7 दिवस रममाण होऊन त्या प्रभुरामचंद्राची प्राप्ती करूया. चला तर मग आजच्या कथेला याच ठिकाणी आपण विराम देऊया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. आरतीसाठी सर्वजण उभे राहा.